धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देव निजो जगतिया, दीक्षा देव निजो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाठांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच प्राजापत्यंदुत तेज परतेजोहन दिधी दधार वर्षांशतम शंकमानासुरार्दनात. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे सर्व देव हे ब्रह्मदेवाकडे आले आणि हात जोडून त्यांनी विनंती केली, महाराज या पृथ्वी तलावर सर्व ब्रह्मांडामध्ये अशी काही दुर्दैन्य झालेली आहे की सर्वत्र अंधकार पडला आहे, धर्मकर्म बंद झाले आणि सर्व लोक हे एका दहशतीखाली आहेत. तेव्हा यातून त्यांची मुक्तता कधी होईल ते सांगा. लवकरात लवकर आपण या जो दुष्ट अशा प्रकारचा हा जगातील वातावरणाचा आविष्कार झालेला आहे तो कमी करा. असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात, अहो देवांनो, या वेळेला काय घटना घडली ती तुम्हाला मी सांगतो. दिती हिच्या पोटामध्ये जे असुरांचे गर्भ वाढत आहेत त्यामुळं हा परिणाम झालेला आहे आणि दितीच्या पोटामध्ये प्रत्यक्ष हे असुर म्हणजे कोण आहेत आणि ते का दितीच्या पोटामध्ये वाढू लागले ते मी तुम्हाला सांगतो. असं म्हणून त्याने सांगायला सुरुवात केली. हे सनक सनंदन सनातन सनतकुमार, हे मानसपुत्र माझे, हे माझ्या मनातून उत्पन्न झालेले ऊर्ध्वरेतस ज्ञानसंपन्न केवळ 5 वर्षाचं वय असलेले चेतुर्विहायसा लोकाम लोकेशु विगतस्पृहा. यांना जगामध्ये जे फिरतात ते स्वार्थासाठी फिरत नाही, ते केवळ लोककल्याणासाठी फिरतात आणि हे तुमचे पूर्वज आहेत. हे देवांना ते सांगतात की तुमचे हे पूर्वज युष्मत पूर्वज हा सनकादय, तुमचे हे सगळे पूर्वज सनकादय हे वैकुंठामध्ये आले. वैकुंठ या त्या ठिकाणची जी जो बगीचा आहे त्या बगीचाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्या बगीचाचं नाव आहे नैश्रेयस. आपल्याकडे निश्रेयस हा शब्द आहे. निश्रेयस म्हणजे परमार्थाची प्राप्ती. जेव्हा आपण लौकिक गोष्टीचा स्वार्थ किंवा सांसारिक गोष्टीचा विचार करतो तो वेगळा आणि पारलौकिक गोष्टीचा विचार करतो तो वेगळा. म्हणून अभ्युदय बँकेचं नाव आहे ना, अभ्युदय बँक. तर अभ्युदय म्हणजे या सांसारिक गोष्टीतल्या सुखाचा उदय. अभ्युदय सांसारिक प्रापंचिक सुखाचा लाभ म्हणजे अभ्युदय आणि निश्रेयस म्हणजे पारमार्थिक सुखाचा लाभ. म्हणून जगामध्ये 2 प्रकारचे सुख आहेत, एक अभ्युदय आणि दुसरं निश्रेयस. धर्माने दोन्ही प्राप्त होतं. धर्माने अभ्युदय देखील होतो आणि निश्रेयसाची देखील प्राप्ती होते. परंतु या सनक सनंदनादिकांना अभ्युदयाची गरज नव्हती, ते प्रापंचिक नव्हते, त्यामुळे ते फक्त पारमार्थिक सुखामध्ये तल्लीन होते. वैकुंठामध्ये कोणता बगीचा आहे? वैकुंठातल्या बगीचाचं नाव आहे निश्रेयस. या नावाचं बगीचाचं नावच निश्रेयस आहे. या बगीचामध्ये ते आले, या उद्यानामध्ये आले. या उद्यानामध्ये त्या ठिकाणी श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचे अनेक रूप आहेत. जेव्हा झाडाला पानं फुलं फळं येतात तेव्हा ती लक्ष्मीच असते. नदीला जेव्हा पाणी येतं धोधो धोधो तेव्हा ती लक्ष्मीच असते. नदी बिन पाण्याची आपल्याला उदासपणा वाटतो, आपल्या मनालाच उदासीनता येते. झाडं जर निष्पर्ण पाहिले तर मनाला उदासीनता येते. पृथ्वी जेव्हा आपल्याला पानं फुलं गवत हिरवेगारपणा यांनी भरलेली दिसते तेव्हा आनंद माणसाच्या मनाला होतो.
डोंगर जर हिरवेगार असतील तर माणसाचं मनही आनंदी होतं. तेव्हा मन आनंदी ही लक्ष्मीचं स्वरूप आहे. लक्ष्मी म्हणून श्री श्री वैभव असतं ते अपत्याचे वैभव आहे. घरामध्ये आपण म्हणतो कुटुंब भरलेलं असावं, गच्च असावं, अपत्य भरपूर असावे, गोकुळ नांदत असावं घरामध्ये असं आपण म्हणतो. असा या गोकुळाचा अर्थ असा की श्री संपत्ती, वैभव. ही वैभव त्या उद्यानामध्ये होतं. कोणतं वैभव होतं? सर्वऋतुश्री, सगळे ऋतू त्या ठिकाणी होते. अर्थात वसंत ऋतूचा प्रकर्ष त्या ठिकाणी होता आणि कैवल्य, प्रत्यक्ष कैवल्यच प्रगट झालंय असं वाटलं. हे सनक सनंदन सनातन सनत कुमार वैकुंठात आले. वैकुंठाचं या ठिकाणी जे भागवतकारांनी वर्णन केले ते अलौकिक आहे. या वैकुंठ वर्णनाची तुलना कशाशीच करता येत नाही. म्हणून निसर्ग वर्णनाचा जर आपल्याला शोध घ्यायचा झाला तर भागवतामध्येच घ्यावा. भागवतकारांनी केवळ देवाचं वर्णन केलंय असं नाही, तर निसर्गाचं सुद्धा तेवढंच केलंय. आणि वैमानिका स्थलाला आश्चर्यतानी यत्र, ज्या ठिकाणी अनेक स्त्रिया आणि आपल्या आपल्या सर्व इतर मैत्रिणीसोबत विमानामध्ये आलेल्या आहेत आणि विमानांची त्या ठिकाणी दाटी झालेली आहे. वैमानिका स्थलाश्चरितानी यत्र, आपल्या मित्र या ठिकाणी सर्व ललना आलेले आहेत. गायंती लोक शमलक्षपणाने भरतो, सर्व लोक मोठ्या आनंदाने त्याची कीर्ती गातायत. वैकुंठातलं वर्णन त्या ठिकाणच्या नैश्वर्यास असलेल्या बगीचाचं वर्णन त्यांनी करायला सुरुवात केली. अंतर्जलेनु विकसन मधुमाधवी नाम. मधुमाधवी नाम, मधुमाधवी म्हणजे वसंत ऋतू. मधुमाधवी म्हणजे वसंत ऋतू. कारण वसंत ऋतूमध्ये खऱ्या अर्थाने झाडाला सुशोभितता येते, आंब्याला तौर येतो, आंब्याचा सुगंध सुटतो, कोकिळा गाऊ लागते. हे सगळं वसंत ऋतूच आहे. वसंताचे रिगवणे, झाडाचे साजेपणे माऊलींनी वर्णन केलंय. वसंत ऋतू आला म्हणजे तो सांगावा लागत नाही. बँड वाजवून वसंत ऋतू आला म्हणून फटाके वाजवून सांगावं लागत नाही. मग वसंत ऋतू आला हे आपोआपच कळतं. कशावरून? झाडाचे साजेपणे, झाड सुशोभित झालं, झाडामध्ये सौंदर्य प्राप्त झालं, झाडामध्ये शोभायमानता आली की समजायचं वसंत ऋतू आला. वसंत ऋतू आला हे कोणाला गाजावाजा करून सांगायची गरज लागत नाही. म्हणून या ठिकाणी वसंत ऋतू म्हणजे आनंदाचं भरतंय. निसर्गाच्या दृष्टिकोनातून आनंद. मधुमाधवी नाम गंधेन खंडित देयोपे निरक्षपंत, आणि इतका सुगंध सुटलेला होता की सर्वत्र हा सुगंध, हा सुवास सर्वत्र दरवळत होता. तो फुलांचा होता, फळांचा होता, त्याचप्रमाणे अंकुरांचा होता, तृणांकुरांचा होता, आंब्याच्या तवराचा देखील होता. पारावतान्यभृत, किती प्रकारचे पक्षी होते? हंस होते, पारावतांडव होते, म्हणजे मोर होते, त्यानंतर हंस होते, शुक होते, तित्तीर होते, पोपट होते, तित्तीर पक्षी होता आणि यांचा कोलाहल चाललेला होता. काय वातावरण असेल तिथे! एक मोराची नुसती केका ऐकली तर आपण म्हणतो हा मोर आला, मोर आला. तिथे मोरांचा त्यांची केकावली चाललेली. त्याचप्रमाणे पारावत, हंस, सारस, चक्रवाक, शुक, तित्तिरी, बरही म्हणजे मोर यांचा कोलाहल सुरू होता. विरमेत चिरमात्र मुच्चैर, आणि उंच उंच स्वरामध्ये सगळ्यांचंच पूजन चाललेलं होतं. पोपटांचा स्वर होता, कोकिळांचा होता, पारावताचा होता, हंसाचा होता आणि मोरांचे होते. हे सगळ्यांचे स्वर एकत्र आले. त्या सगळ्यांच्या स्वरांचा कोलाहल चाललेला. जणू काही असं वाटतं की आपणच तिथे गेलो. इतकं ज्याला आपण प्रत्यक्ष शब्दाचं वर्णन असं केलंय, शब्दचित्र असं उभं केलंय की दृक पातळीवरचं, जणू काही आपण ते ऐकतो, आपण ते पाहतो असं वाटतं. कोलाहलो विरमते चिरमात्र मुच्चैर भृंगाधिपे हरिकथा मी बगाय माने. या ठिकाणी भागवतकार किती सूक्ष्म वर्णन करतात आणि भागवतकारांच्या रचनेमधलं सौंदर्य, लालित्य जर पाहायचं झालं तर ही ओळ पाहावी लागेल. त्यांनी वर्णन केले की हे सगळे पक्ष्यांचा मोठा आवाज, कोलाहल चाललेला आणि यामध्ये भुंग्यांचाही आवाज चाललेला होता. आणि भुंगे विचार करू लागले की यांच्या सगळ्या आवाजात माझा आवाज येईल का, म्हणून भुंगे अजून मोठमोठ्यानी
गुंगुंग गुंगुंग करू लागले आणि भुंग्यांचा आवाज ऐकल्याबरोबर सगळे शांत झाले. का? अहो, भुंग्यांचा आवाज म्हणजे जणू काही भगवंताचं जप आहे, भगवंताची स्तुती आहे, भगवंताच्या नावाचा उच्चार आहे. आणि म्हणून सगळे पक्षी शांत झाले. अरे, भगवंताच्या नावाचा उच्चार चालला. म्हणून भृंगाधिपे हरिकथामिव गायमाने, असं वाटतं की भृंग हे हरिकथाच गाऊ लागले. आणि ते खरंच आहे, कारण भृंग हे भगवंताच्या पायाशी गुणगुणत असतात. भगवंताच्या अंगावर जी अम्लान माला आहे, अम्लान पंकजा माला असं वर्णन केलेलं आहे. ज्यांच्या गळ्यातली माळा कधी सुकत नाही, ज्यांच्या गळ्यातल्या माळेच्या भोवती हा भुंग्यांचा गुंजारव चाललेला आहे, त्या भगवंताच्या जवळचे हे भुंगेर. आणि ते भगवंताची जणू काही कथाच गायलेत, नामच गायलेत, नामोच्चारच करायलेत. म्हणून सर्वजण शांत बसले. मंदार कुंद कुर बोत्पल चंप कारण पुन्नाग नाग बकुला मुद्र पारिजाता. किती प्रकारचे वृक्ष आहेत त्या ठिकाणी. मंद आहे, मंदार आहे, त्याचप्रमाणे चंपक आहे, पुन्नाग आहे, त्याचप्रमाणे पारिजात आहे, बकुल आहे. इतके विविध प्रकारची फुलांची झाडं. त्या ठिकाणी रात्री उमलणारं कमल, त्याला उत्पल म्हणतात. म्हणजे कमळाला सुद्धा वेगवेगळे नाव आहेत बरं का. उत्पल म्हटलं तर कमळ हे सामान्य नाम झालं, पण रात्री उमलणारे त्याला उत्पल म्हणतात. म्हणून याप्रमाणे रात्री उमलणारे जे उत्पल आहे, त्याचप्रमाणे मंदार आहेत, तिलक वृक्ष आहेत, चंपक आहे, अर्ण आहे, पुन्नाग आहे, नागकेसर आहे, त्याचप्रमाणे अंबुज आहे. अंबुज म्हणजे दिवसा उमलणारे कमल, आणि उत्पल म्हणजे रात्री उमलणारे कमल. म्हणजे ह्या दोनमध्ये किती भेद केला आहे. इतकी सूक्ष्म वर्णन म्हणा, हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय होऊ शकत नाही, हे प्रत्यक्ष माहीत असल्याशिवाय माणूस लिहू शकत नाही आणि याचं वर्णन करू शकत नाही. शुकाचार्यांनी आणि मैत्रेयांनी केलेलं हे वर्णन आहे. म्हणून आणि पारिजात आहे, अशा त्यांचा सुगंध एवढा पसरलेला आहे सगळीकडं. अहो, एवढ्या सगळ्या फुलांचा सुगंध, नुसतं पारिजातकाच्या फुलाचा सडा पडला तर आपलं घर सुगंधी होतं. इथं तर पारिजात आहे, मंदार आहे, कुंद आहे, त्याचप्रमाणे उत्पल आहे म्हणजे रात्री उमलणारं कमळ आहे, सकाळी उमलणारं कमळ आहे, बकुल आहे, पुन्नाग आहे, नाग आहे. इतक्या प्रकारच्या फुलांची झाडं आहेत आणि त्यांची फुलं, यांचा सुगंध सगळीकडे पसरलाय. सगळ्या सुगंध एक झालाय. असा एक झालेला सुगंध, काय वर्णन असेल त्या सुगंधाचं, काय त्या सुगंधाचं. या नाकाने जेव्हा हा सुगंध आपण घेऊ तेव्हा काय आनंद प्राप्त होत असेल. पण त्याने वर्णन केलं इथेही कौशल्य दिसतं भागवतकारांचं. गंधेची ते तुलसिका भरणे नस्या, परंतु या सगळ्यामध्ये तुळशीचा सुगंध जास्त येत होता. म्हणजे पहा कसं भेद केलाय या ठिकाणी. सगळे पक्षी आहेत पण भुंग्याचं महत्त्व जास्त आहे. आपल्याला माहीत असेल की 10व्या स्कंधामध्ये जेव्हा आपण या श्रीकृष्णाचं वर्णन गोपिकांच्या तोंडून ऐकतो आणि गोपिकांनी उद्धवाशी जेव्हा संवाद केलाय, त्यावेळेला कृष्णाला त्यांनी अरे तू मधुप म्हटलंय त्याला, तू भुंग्यासारखा आहेस. कशामुळं? अहो, भुंगा जसा काळा तसा तूही काळास. म्हणजे भुंग्याची तुलना कृष्णाशी आणि कृष्णाची तुलना भुंग्याशी केलेली आहे. याप्रमाणे ते जे वर्णन आहे ते श्रीकृष्णाचं आणि भुंग्याचं नातं दाखवणार आहे. तो जसा कमलामधला फक्त परागातले जे सुगंध आहे तो घेतो, त्यातला मध प्राशन करतो, मधुप असं त्याला म्हणतात. मधु प्राशन करणारा म्हणून मधुप. याप्रमाणे तसा कृष्ण देखील असाच आहे. आमच्यामध्ये राहिला, आमच्यातला आनंद घेतला आणि निघून गेला. म्हणून त्यांनी बोट मोडलेत कृष्णाच्या नावाने. आणि राग तोच करू शकतो जो प्रेम करतो. याप्रमाणे गोपिकांची ही अवस्था तिथे आपल्याला दिसते. त्याप्रमाणे या भुंग्याचं वर्णन कृष्णाशी तुलनित करून केलेलं आहे. म्हणजे म्हणून भुंग्याचा आवाज म्हणजे कृष्णाचे नामस्मरण आहे असं म्हटले. आणि इथे तुळशी ह्या कृष्णाच्या पायावर वाहिल्या जातात, तुळशी कृष्णाच्या डोक्यावर वाहिल्या जातात, तुळशी माला ही कृष्णाच्या गळ्यामध्ये असते. आणि म्हणून तुळशीचं जास्त महात्म्य. म्हणजे बाकीचे तर गंध आहेतच, ते सुगंधीच आहेत, ते चांगलेच आहेत, पण या सगळ्यामध्ये गंधेची ते या सगळ्या तस्या यस्मिन तपा सुमनसो बहुमानयंती. जणू काही तुळशीने किती तपश्चर्या केली असेल
किती काळ तपश्चर्या केली असेल की ज्यामुळं श्रीकृष्णाने तुळशीला महत्त्व दिलं. बाकीचे सुगंधी आहेतच फुलं, देवाला सुगंधी फुलं आवडतात नाही असं नाही, कमलही देवाला आवडतं, पण तुळशीचं पान देवाला आवडतं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा रुक्मिणीने कृष्णाची तुलना केली, सत्यभामाईने सगळे अलंकार टाकले, परंतु कृष्णाचं पारडं खाली आलं नाही, ते वरतीच राहिलं. आणि परंतु ज्या वेळेला एक तुळशीचं पान रुक्मिणीने टाकलं, तेव्हा श्रीकृष्णाचं पारडं हे खाली आलं आणि ह्या सोन्याचं पारडं वरती गेलं. म्हणजे कृष्णाचं वजन जास्त झालं. सांगायचं तात्पर्य असं, ही दानावर्त कथा आपल्याला माहिती आहे. या दृष्टीने तुळशीचं महात्म्य काय, तुळशीने किती तपश्चर्या केली असेल. यस्मिन तपः सुमनसो बहुमान, तिने तपश्चर्या केली म्हणून तर कृष्णाशी तिचं नातं एवढं निर्माण झालं. कृष्ण तिला प्रिय मानतात, हे तुळशीचं महात्म्य सांगितलं. म्हणजे जाता जाता वर्णन करता करता सुद्धा त्यांचा भक्तिभाव कसा दिसतो, निसर्ग वर्णनात सुद्धा त्यांचं वैशिष्ट्य, लालित्य, साहित्य आणि भक्ती यांचा आविष्कार कसा होतो हे दिसतं. येशाम बृहत्कटितटस्मित शोभित मुख्या कृष्णात्मनाम याप्रमाणे श्रीकृष्णाच्या कृष्णात्मनाम नरज आद ऋदुत्समायाद्यैही, भगवंताच्या एकूण भगवत प्रेम, भगवद्गीत आणि या ठिकाणी जे वातावरण आहे ते इतकं उत्फुल्ल आहे, इतकं चांगलं आहे, इतकं श्रेष्ठ आहे की येशाम बृहत्कटितटाः स्मितशोभे मुख्याः. जरी या ठिकाणी स्त्रिया असल्या, ललना असल्या, सुंदर सुंदर स्त्रिया असल्या, तरी सुद्धा कोणाच्याही मनामध्ये काम विकार निर्माण होत नाही. कारण तिथं वातावरणच असं आहे की हे वातावरण कामविकाराच्या पलीकडचं आहे. अहो, षड्रिपू कसे पोहोचू शकतील त्या ठिकाणी. म्हणून ते म्हणतात कृष्णात्मनाम न रज, रज येऊ शकत नाही. रज म्हणजे ज्याला आपण रजोगुण म्हणतो. रजोगुण म्हणजे जो कामविकार आहे तो येऊ शकत नाही. कृष्णात्मनाम न रज, कृष्णाच्या रूपामध्ये एवढे तल्लीन सगळे होते की त्या ठिकाणी रजविकार येऊ शकत नाही. संलक्षते स्फटिक कुड्य उपेत हेमनी. आणि मग तिथून पुढे गेले. सनक सनंदन सनातन सनत कुमार तिथून चालले त्या बगीच्यामधून. जाता जाता आधी पशुपक्षी दिसले, मग फुलं दिसले, मग तुळशीचा सुगंध आला. पुढे जाता जाता स्फटिक कुड्य, स्फटिक अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या रत्न, ज्या रत्नाची तुलना करता येणार नाही असे वैदुर्यासारखे रत्न. संलक्षते स्फटिक कुड्य उपेत हेमनी, हेमनी उपेत म्हणजे सुवर्णालंकाराने मढवलेले अशा प्रकारच्या फरशा होत्या. आणि सम्मार्जिती दिवयदरून ग्रहणीय रत्न, त्या ठिकाणी सर्वत्र सुंदर स्वच्छ स्फटिकाचे त्याच्या फरशा, आजूबाजूला सुवर्णाचं सगळं अलंकरण केलेलं आणि या स्फटिक रूप असणारे हे सगळे दरवाजे आणि दासदासी ह्याही दिसल्या. त्या दासदासी पैंजण होते, त्यांचे आवाज येत होते. त्या ठिकाणी बगीच्यामध्ये काय काय होतं, जलाशय होता, आड होत्या, विहिरी होत्या. आणि त्या विहिरीचं पाणी इतकं स्वच्छ होतं. गढूळ पाणी होतं का? नाही, गढूळ नव्हतं. अहो, फिल्टरचं पाणी होतं, फिल्टरपेक्षा चांगलं. का? की तिथं आपलं प्रतिबिंब दिसू लागलं आणि असं वाटलं की श्रीकृष्णाच्या मुखस्पर्शाने हे पुनीत झालेले. श्रीकृष्णाच्या मुखस्पर्शाचा, ओठाचा या ठिकाणी स्पर्श लागला. म्हणून तर वापी शुभिद्रुम तटाखल अमृतापसू, अमृतमय पाणी होतं, अमृत रूप पाणी होतं. आणि प्रेषान्वितांनी जवने तुलसी विरीशम, भगवंताच्या स्पर्शाने हे पाणी पुलकित झालेलं. त्याप्रमाणे पुढे त्यांनी पाहिलं, काय काय दिसलं त्यांना की जिथे यत्र गजंत गभिदो रचनानुवाद, सगळे पाप नष्ट करणारं अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचं सुंदर वातावरण त्यांनी पाहिलं. आणि नाराधनम भगवतो वितरण्यमुष्य संमोहितो विततयावत मायया, ते या भगवंताच्या अलौकिक अशा प्रकारच्या ह्या बगीच्यामध्ये सर्वत्र केवळ ज्ञानच प्राप्त होऊ शकतं, तत्वज्ञानाचीच प्राप्ती होऊ शकते, भक्तीचंच अनुगायन होऊ शकतं हे पाहिलं आणि आनंद वाटला. तिथे दुःख नावाची गोष्ट नाही, परिश्रम नावाची गोष्ट नाही, थकवा नावाची गोष्ट नाही. अहो, तिथे घाम येत नव्हता म्हणे, घाम येत नाही, अंगावर ब्लड प्रेशर वाढत नाही. भगवंताच्या
ज्या स्थानाच्या तिथे कोणत्याही प्रकारचा रोग नाही, राई नाही, शारीरिक रोग नाही, मानसिक रोग नाही, कष्ट नाही, वैक्लव्य बाष्प कलया पुलकी कृतांगा, विक्लवता नाही आणि आनंद वाटला. हे सनातन सनत कुमार यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. का तर हा आनंदच एवढा होता की पुलकी कृतांगा, सगळ्या अंगावर रोमांच, भक्तीने उभे राहिले, प्रेमाने उभे राहिले आणि या भगवंताच्या त्या बगीच्यातून पुढे गेले, फरशीवरून पुढे गेले, मोठमोठ्या इमारती पाहिल्या, त्याचप्रमाणे भिंती पाहिल्या आणि 1 2 3 4 5 6 7व्या दरवाजापर्यंत आले. कक्षा समान वयसावध सप्तमायाम, 7व्या दरवाजा तिथे आले. प्रत्येक ठिकाणी बाकीचे लोक बसलेलेच होते, त्यांचे कुणी पार्षदगण होतेच त्या ठिकाणी, प्रत्येक दरवाजाच्या ठिकाणी होते, पण कुणी यांना अडवलं नाही. कारण ब्रह्मज्ञानी लोकांना कुणी अडवत नव्हतं, ज्ञानसंपन्न लोकांना कुणी अडवत नव्हतं. याप्रमाणे यांना कोणीही अडवलं नाही, कुणी प्रश्न विचारला नाही, कुणी हटकलं नाही. 7व्या दरवाजात मात्र आल्याबरोबर देवावचक्षत गृहीत गदोपरार्घ्य, त्या ठिकाणी गदाधारी असणारे जय विजय उभे होते. आणि या जय विजय यांनी सुद्धा त्याचं वर्णन केलेले कसे होते. वस्त्र धारण केलेले होते, पिवळे पितांबर धारण केलेले, भगवंतासारखंच त्यांना सारूप्य मुक्ती प्राप्त झालेली होती. मुक्तीचे जे 4 प्रकार आहेत त्यापैकी सलोकता ती तर होतीच, कारण ते त्या वैकुंठ लोकात होते. समीपता भगवंताच्या जवळ, कारण पुढे लगेच भगवंताचंच अधिष्ठान होतं म्हणून समीपता होती. आणि स्वरूपता, त्यांच्यासारखंच रूप प्राप्त झालेलं होतं म्हणून त्यांच्या अंगावर किरीट होते, कुंडल होते, त्याचप्रमाणे गळ्यामध्ये वनमाला होत्या, वक्त्रम भ्रुवा कुटिलया स्फुटिते कामाभ्याम, आणि त्यांचे डोळे किंचित लालसर होते. त्याप्रमाणे अंगामध्ये वनमाला, पिवळा पितांबर धारण केलेला आणि हातामध्ये गदा होती. पूर्वा यथा पुरुट वज्र कपाटिकाया, आणि मोठे दिसायला सुंदर होते, हातात गदा घेऊन उभे होते. त्यांनी पाहिलं, मुलींनी त्यांच्याकडे पाहिलं, यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तान वीक्ष वात रशनाम चतुर कुमारान. आता या ठिकाणी हे 4 कुमार, सनंदन सनातन सनत कुमार, हे 4 जण, याचं वर्णन त्यांनी केलंय. वृद्धान दशार्ध वयसो, काय हो म्हणजे वृद्धान दशार्ध वयसो, वृद्धही म्हटले आणि 5 वर्षाचंही म्हणलंय. हे कसं काय वृद्धान दशार्ध वयसो? अहो, वृद्ध म्हणजे ते सगळ्यांच्या आधी जन्माला आलेत म्हणून वृद्ध आहेत, पण त्यांचं वय 5 वर्षापेक्षा वाढलेलं नाही म्हणून केवळ 5 वर्षाचं. अर्ध्या 10चा अर्धा म्हणजे 5. वृद्धान दशार्ध वयसो, यांना जसं आधुनिक काळामध्ये साधारणतः 12व्या शतकामध्ये महात्मा चक्रधर होऊन गेले, त्यांना वयस्तंभिनी विद्या प्राप्त होती, त्यांचं वयच वाढत नव्हतं, वयस्तंभिनी विद्या त्यांना प्राप्त होती म्हणून त्यांचं जे वय होतं ते कायमच होतं, शेवटपर्यंत ते तरुणच होते. आता यांनी सुद्धा वयस्तंभिनी विद्याच प्राप्त करून घेतलेली असेल म्हणजे 5 वर्षापेक्षा यांचं वय वाढत नव्हतं म्हणून वृद्ध होते. का तर सगळ्याच्या आधी जन्माला आले म्हणून वृद्ध, पण वार्धक्य नाही म्हणून 5 वर्षाचं वय मात्र वाढलं नाही. वृद्ध कशामुळं? शारीरिक दृष्टीने वृद्ध नाही तर जन्माच्या दृष्टीने वृद्ध. सगळ्यात आधी यांचा जन्म झाला आणि मग बाकीच्या ब्रह्मर्षींचा जन्म झाला, बाकीचं जग नंतर जन्माला आलं म्हणून वृद्धान दशार्ध वयसो म्हणून अशी समजून घेतली पाहिजे. विदितात्म तत्वान, तर विदितात्म तत्वान, तत्व जाणणारे होते, तत्वदर्शी होते, ब्रह्मज्ञ होते, राजज्ञ होते, सगळ्या प्रकारच्या विद्येमध्ये तयार होते. आणि वेत्रेण चा स्खलता मदधारणांस्तव, आणि एकदम ते निघाले. त्यांना काय निर्भय होते, कारण देवाचं दर्शनला जायचंय, त्याला कोणाला विचारायचे का? अहो, देवाचं दर्शन काही स्वार्थासाठी घ्यायचं का? देवाला काही मागायचंच नाही यांना, म्हणून यांना मनात कुठलंही भय नव्हतं, त्यांनी काही विचारलं नाही आणि पटकन निघाले. पाऊल पुढे टाकलं 7व्या या चौकामधून पुढे की तेवढ्यात या 2 पार्षदांनी, जय आणि विजय यांनी आडवी काठी लावली. म्हणले जायचं नाही. वेताची काठी हातामध्ये होती ती लावली. वेत्रेण चा स्खलयता मदधरण असतं तेजो विहास्य भगवत प्रतिकूलशीलव. ते म्हणले एकदम त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. प्रतिकूलशीलव, हे असं कसं काय वागू लागले? प्रतिकूल
अनुकूल आणि प्रतिकूल. अनुकूल म्हणजे जर त्यांच्या मनामध्ये कुठलाही संशय नसता तर जाऊ दिलं असतं, ही अनुकूलता आहे. आणि प्रतिकूल म्हणजे अहो ज्या वैकुंठात राहतात त्या वैकुंठामध्ये सगळ्या प्रकारच्या अपप्रवृत्तीला तिथे विकुंठ होतं. बाकीच्या सगळ्या अपप्रवृत्ती विकुंठित होतात म्हणजे कुंठित होतात आणि केवळ सात्विक वृत्ती तेवढी वाहते. आणि इथे मात्र ही सात्विकता सोडून हे प्रतिकूल म्हणजे तामसी कसे काय झाले. वास्तविक वैकुंठामध्ये अशी प्रवृत्ती असताना काही कारण नाही. म्हणून प्रतिकूलशील त्यांचं शील कसं काय बिघडलं. अहो दुःशील कसे झाले, अशील कसे झाले, प्रतिकूल कसे वागू लागले. ताभ्याम विशस्त्व निमिषेषु निषेध्यमान. आणि त्यांनी निषेध, अहो जायचं नाही म्हणाले तुम्ही. ते म्हणले असं का बरं जायचं नाही. नाही म्हणे भगवंताची तशी आम्हाला आज्ञा नाही. त्यांनी सांगितलंय कोणाला येऊ देऊ नका. ओचू सुरत असं म्हणल्याबरोबर मुनी अर्थात हे सनक सनंदन सनातन सनत कुमार हे एकदम त्यांच्या मनामध्ये राग निर्माण झाला. अहो असं कसं, असंच होत असतं. जे मोठे अधिकारी आहेत, एखादा कलेक्टर आहे, अधिकारी आहे, कलेक्टर हा त्याच्या मनामध्ये एवढा गर्व नसतो, अभिमान नसतो. पण त्याचा जो नोकर असतो तो फार फुशारक्या मारतो. अहो कलेक्टरचा नोकर आहे. अहो शेवटी नोकरच आहेस ना. पण नाही, त्याला वाटतंय नाही माझ्या हातात आहे कलेक्टरला भेटू द्यायचं का नाही. वास्तविक कलेक्टरचा अधिकार वेगळा, याचा अधिकार वेगळा, पण तो कलेक्टरचा अधिकार वापरतो म्हणून चूक होते. या ठिकाणी भगवंताचा अधिकार यांनी वापरला. खरं म्हणजे या ठिकाणी भगवान हे सात्विक आहेत, सत्वप्रधान आहेत. आणि मग तामसी प्रवृत्ती राजसी प्रवृत्ती आली कुठून. ताभ्याम विशस्वी निमिषेषु निषेध्यमान. त्या निषेध केल्याबरोबर मुनी हे कुमार म्हणू लागले का हो तुम्ही राहता कुठे. तुम्ही वैकुंठामध्ये राहता, भगवंताच्या जवळ राहता, भगवंताच्या तुम्हाला तिन्ही मुक्ती प्राप्त आहेत. तुम्हाला भगवंताचं स्वरूपता मिळाली, समीपता मिळाली. त्याप्रमाणे भगवंताच्या प्रमाणे तुमचं रूप झालं, रंग स्वरूप सगळं भगवंताचं तुम्ही स्वीकारलंय. आणि आता असं असताना तुमची मती कशी काय बिघडली आणि तुम्ही मला का बरं आम्हाला थांबवलं. पश्चिंती यत्र तुम्हाला माहित आहे का की भगवंताला भेदभाव पटत नाही आणि तुम्ही मात्र या ठिकाणी भेदभाव करता. यद्वा मुष्य परमस्य विकंठ भरतु. आम्ही तुम्हाला, तुमची जर अशी प्रवृत्ती असेल तर आम्ही तुम्हाला शाप देतो की तुम्ही तुमच्या या प्रवृत्तीमुळे ही असुरी प्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली तर तुम्ही 3 जन्म असुराचे प्राप्त कराल. आत्ताच्या आत्ता तुम्ही भ्रष्ट होता आणि तुम्हाला असुराचे 3 जन्म प्राप्त होतील. अशी या ठिकाणी शापवाणी उच्चारली. ही शापवाणी उच्चारल्याबरोबर विद्युत क्षिपण मकर कुंडल मंडनार्ह सगळे हे मात्र घाबरले. अरे बापरे म्हणले आपलं चुकलं. हे कुणीतरी मोठे महात्मे हात जोडले, त्यांनी नमस्कार केला. म्हणले महात्मे मी तुम्हाला जाणलं नाही. आम्हाला वाटलं एक कोणीतरी 5 वर्षाची पोर आहेत चाललेत देवाकडं, यांना काय कळतं असं आम्हाला वाटलं. आमच्याकडून चूक झाली, परंतु आता या चुकीचा काहीतरी उपाय करा. आम्हाला 3 जन्म तुम्ही सांगितलेच असुराचे, पण शेवटी आम्हाला मुक्ती प्राप्त झाली पाहिजे, आम्हाला सद्गती प्राप्त झालं पाहिजे, आम्हाला भगवंताची पुन्हा प्राप्ती झाली पाहिजे. हे जन्म आम्ही स्वीकारू, परंतु शेवटी आम्हाला अंतिम समयी भगवंताच्याकडूनच मृत्यू व्हावा आणि भगवत गती पुन्हा प्राप्त व्हावी. त्यांना पश्चाताप झाला. या ठिकाणी त्यांनी वर्णन केले की कर्तुम प्रकृष्टमिह महि मंदधी. मंदधी अल्पबुद्धीचे अज्ञानी लोक अशा पद्धतीने चुका करतात आणि लोकानि तो व्रज तमंतर्भाव दृष्ट्या पापीय शस्त्र इमे रिपवोस्य यत्र. या ठिकाणी वर्णन असे केले ज्या वेळेला यांच्या मनामध्ये ही आसुरी वृत्ती निर्माण झाली त्यावेळेलाच ते आसुर झाले. ज्यांना फक्त एक निमित्त शापाचं झालं, परंतु आता हे पुन्हा आसुरी वृत्तीतून पुन्हा भगवत पदाची प्राप्ती कशी करू शकतात, तर याला म्हणतात ही एक प्रकारची वैर भक्ती आहे. त्याला आपण वैरानुबंध म्हणतो. द्वेष, वैर, मत्सर हा एवढा कडोनिकडीचा करायचा, भगवंताशीच एकरूपता झाली पाहिजे. तादात्म्य, या ठिकाणी तादात्म्याला खूप महत्व आहे.
मग प्रेमात, भयात, द्वेषात कोणत्याही दृष्टीने असो, भगवंताची तादात्म्य पावलं की तुम्हाला मुक्ती प्राप्त होतेच. म्हणून प्रेमात गोप्या, प्रेमाने गोपी मुक्त झाल्या, तर भयात कंसा, भयाने कंस मुक्त झाला, द्वेषाने चेदी, चैद्य म्हणजे अर्थात शिशुपाल मुक्त झाला. अर्थात द्वेष, मत्सर, राग, भय, प्रेम हे सगळे संरंभ योगेनं, संरंभ म्हणजे द्वेष किंवा वैर. शेवटी हा अनुबंध फार महत्वाचा आहे आणि याचं वर्णन गीतेमध्ये सुद्धा केलेलं आहे. लोकांनी तो व्रजमानंतर भावदृष्ट्या, हा उल्लेख या ठिकाणी, भावदृष्ट्या तुमचा भाव जसा असेल त्याप्रमाणे तुम्हाला स्वरूप प्राप्त होतं. लोकांनी तो व्रजतमंतर भावदृष्ट्या म्हणजे पापी असून सुद्धा हे मुक्त का झाले त्याचं वर्णन इथे आहे. की ते पापी होते, ते दुष्ट झाले, ते असुर झाले, परंतु शेवटी ते भगवंताशी तादात्म्य पावले. पापी यशस्त्रय इमे रिपोत्र यस्य यत्र. रिपू म्हणजे शत्रुत्व प्राप्त, त्यांनी शत्रुत्वाचं इतकं भगवंताशी केलं, शत्रुत्व केलं की त्या शत्रुत्वातून त्यांना मुक्ती प्राप्त झाली. याचा आपल्याला दाखला मिळतो तो गीतेमध्ये. गीतेच्या, भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामधला एक श्लोक आहे, 27वा श्लोक आहे. यामध्ये इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत असं त्यांनी म्हटलं की कृष्णानेच त्या ठिकाणी सांगितलं अर्जुनाला, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि समूह सर्गे यांती परंतप. मग तुम्ही कोणत्याही भावनेने माझ्याकडे या, तुम्हाला मी प्राप्त होतो. मग तुम्ही द्वेषाने या, मत्सराने या, प्रेमाने या. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि समूह सर्गे यांती परंतप. शेवटी तुम्ही माझ्या स्थितीला प्राप्त व्हाल. या ठिकाणी ही जी भगवंताची भूमिका आहे ती गीतेतही प्रगट झाली आणि हीच भूमिका भागवताने व्यक्त केली. लोकांनी तो व्रजमनंतर भावदृष्ट्या पापी यशस्त्र मे रिपोत्र यत्र तेषामितीर मुभावर तेषामिती रित मुभावधार्य घोरम. हे घोर भाव अर्थात असुरी भाव जरी त्यांनी असला तरी सुद्धा शेवटी या असुरी भावातून भगवत प्रेमच किंवा भगवंताशी असलेले एकरूपत्वच प्रगट झालेले आहे. या दृष्टीने हा तुम्ही शेवटी भगवंताशी एकरूप व्हाल अशी त्यांनी त्याला उशापही दिला. आणि याच वेळेला भगवंतांनी एवढा गलका ऐकला. भगवंत म्हणले, अहो काय चाललंय म्हणले, बाहेर काय गडबड चालली, बाहेर काहीतरी गडबड चालली, कोणाचे तरी बोलणे चालले. हे ऐकल्याबरोबर भगवंत धावत आले, कारण तिथेच त्यांच्या पलीकडच्याच ठिकाणी ते झोपलेले होते, पहुडलेले होते. भगवान तिथे आणि त्यांचं वर्णन केलंय की पिवळा पितांबर धारण केलेले भगवान पितांशुके पृथून तुम्ही निस्फुरंत्या. भगवंतांनी बलमाला धारण केलेली होती, पिवळा पितांबर धारण केलेला होता. त्याचप्रमाणे बलगू प्रकोष्ठ बलयम विनता सुतांसे, त्यांचे कुंडल चमकत होते, गळ्यातला हार चमकत होता, कौस्तुभमणी विराजित होता. धावत आल्याबरोबर बिल्यस्तहस्त मित्रेण धुरामाब्जम, हातामध्ये कमल होतं भगवंताच्या हातामधलं. हे कमल भगवान फिरवत तिथे आल्याबरोबर मोठ्या धावत गडबडीने आले. दंड षंड विबरे हरता पराठ. भगवंताच्या त्या रूपाकडे पाहिल्याबरोबर यांनी नमस्कार केला, हात जोडले आणि भगवंतांनी त्यांना श्रेष्ठ दर्जाचे तत्वज्ञ एवढे साधू महात्मे आपल्या दाराशी आले, नमस्कार केला आणि भगवंताच्या तुलसी मिश्रित असा गंध सर्वत्र पसरला. किंजल्क मिश्र तुलसी मकरंद वायू. त्या ठिकाणी भगवंताच्या अंगावर असलेल्या तुळशीचा गंध सर्वत्र पसरला. त्यांनी पाहिलं, नमस्कार केला, भगवंतांनी नमस्कार केला आणि भगवंतांनी विचारलं, माझ्या या पार्षदाकडून चूक झाली, तेव्हा तुम्ही त्यांना क्षमा करा. हे माझे पार्षद आहे. भगवंतांनी सांगितलं, अहो हे माझे पार्षद आहे आणि यांच्याकडून झालेली चूक आहे. बरं झालं तुम्ही एक चांगली गोष्ट केली की यांना शाप दिला. का तर हे येतो तो पार्षदो मह्यम जयो विजय एवच. हे माझे जय आणि विजय नावाचे पार्षद आहे. वास्तविक पार्षद
हे असे असावे लागतं. माणसाने नोकर असे ठेवावे की ज्यामुळं मालकाचा मान राहील, मालकाचा सन्मान राहील. नाहीतर नोकरावरून जर मालकाची कल्पना केली तर मालकाचं नाव धुळीला मिसळतं. म्हणून मालकाने सुद्धा नोकर पारखूनच ठेवले पाहिजे. भगवंताने हात जोडले, म्हणले अहो ही चूक त्यांची झाली. ते म्हणले त्यांची चूक आहे, तुमची चूक आहे म्हणले देवा. का? हो म्हणले, तुम्ही असे नोकर का ठेवले, तुम्हाला का नाही कळलं? देव म्हणाले हो बरोबर आहे, लक्ष्मी तिथे होतीच. आणि त्यांनी सांगितलं जय विजया नकारे, तुम्हाला मी म्हणालो नव्हतो का की लक्ष्मीला एके दिवशी याने अडवलं म्हणे. म्हणजे एके दिवशी भगवान आतमध्ये होते आणि लक्ष्मी बाहेर गेलेली होती. बाहेरून लक्ष्मी आतमध्ये येताना या दोघांनी अडवलं. आता बायकोला अडवावं का बरं देवाच्या? लक्ष्मी म्हणजे यांची, खरं म्हणजे यांची मालकीन, यांच्यावर अधिकार गाजवणारी, तिलाच यांनी अडवलं. त्यांनी सांगितलं हो असं झालं खरं. आणि त्यावेळेला लक्ष्मीने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला याचा परिणाम भोगावा लागेल. मी तुम्हाला आता शाप देणार नाही, पण याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. म्हणजे माणसाला ताबडतोब जर त्याच्यावर उपचार केला तर बरं असतं. रोग लहान आहे तोपर्यंतच तो काढून टाकला पाहिजे. रोग लहान आहे, बेंड लहान आहे तोपर्यंतच काढून टाकलं पाहिजे. ते वाढू द्यायचं, मग काय उपयोग आहे? मग तो रोगच तुम्हाला खाऊन टाकतो. म्हणून थोडा जरी अपराध झाला तरी ताबडतोब माणसाने शिक्षा केली पाहिजे. ते म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कदर्थी कृत्यमाम यतो भवाती अतिक्रमम, तुम्ही अतिक्रम केला, चूक केली. आणि त्यांनी वर्णन केले सो साधुवाद तत्कीर्तिम हंती त्वचमिवामया. त्वचमिवामया, आमय म्हणजे रोग. त्वचेवर रोग झाला तर ताबडतोब उपचार केले पाहिजेत, नाहीतर ती त्वचाच खाऊन टाकतात. म्हणून ते म्हणतात एखादा कुष्ठरोग आहे, त्वचेचा रोग आहे, तो त्वचेलाच खाऊन टाकतो. त्याप्रमाणे तुम्ही आमची यश आणि कीर्ती सगळी धुळीला मिळवून टाकली. आणि हे ब्रह्मज्ञानी आम्हाला किती प्रिय तुम्हाला माहीत नाही, परंतु तुम्ही यापूर्वी अशीच चूक केली होती. त्याने वर्णन केले येतं पुरैव निर्दिष्टावर रमया क्रुद्धया यदा. त्यावेळेला सुद्धा तुमच्यावर लक्ष्मी रागवली होती, पण लक्ष्मीने तुम्हाला शाप दिला नाही. का? तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही लक्ष्मीला अडवलं आणि प्रत्यक्ष देवीला तुम्ही अडवलं. त्यावेळेला मी तुम्हाला काही म्हणलो नाही. खरं म्हणजे त्यावेळेला तुम्हाला शिक्षा व्हायला पाहिजे होती, पण आता हा दिवस उगवला. कुमार म्हणतात देवा शिष्यस्य अपराधात गुरोर्दंड. शिष्यस्य अपराधात, शिष्याचा अपराध झाला तर गुरुला दंड होत असतो. कारण शेवटी असे शिष्य का तुम्ही बनवले, अशा शिष्यावर योग्य संस्कार का केले नाही? म्हणजे जर मुलगा वाईट वागला तर त्याचा दोष आईवडिलावर येतो. तुम्ही नीट संस्कार केले नाहीत म्हणून मुलगा वाईट वागला. जर शिष्य नीट वागला नाही तर याचा दोष गुरुवर सुद्धा येतो. तसा नोकर जर नीट वागले नाहीत तर गुरुला देखील शिक्षा. म्हणून ते म्हणले देवा तुम्हाला सुद्धा यांच्यासोबत 3 जन्म घ्यावे लागतील. आणि मग देवाने सुद्धा यांच्यासोबत 3 जन्म घेतले. ते म्हणले काही हरकत नाही, तुम्ही जी द्याल ती शिक्षा त्यांनाही दिली आहे आणि मलाही दिली आहे, कारण माझा सुद्धा त्यामध्ये सहभाग आहेच आहे. मी असे नोकर ठेवले हे चुकलं. या ठिकाणी या भगवंतांनी 3 जन्म यांच्यासाठी घेतले आणि अंबरीशाचे 10 जन्म भगवंतांनी घेतले. असं एक वर्णन एका ठिकाणी आलेलं आहे की भगवंतांनी भक्तासाठी काय काय केलं नाही. भक्ताचे 10 जन्म, या अंबरीशाचे 10 जन्म बाकी होते. भगवंत म्हणाले तुझे सगळे जन्म माझ्यावर सोड, कारण तुला मी मुक्ती देणार आहे, परंतु जे तुला 10 जन्म भोगायचे ते सगळे मी भोगतो. म्हणून भगवंतांनी अंबरीशाचे 10 जन्म घेतले, त्यातले हे 3 जन्म आहेत. त्याप्रमाणे या कुमारांनी, सनत कुमारांनी भगवंताला नमस्कार केला, त्यांची कीर्ती गायली. भगवंतांनी सुद्धा त्यांची स्तुती केली. आणि या ठिकाणी भगवंतांनी स्तुती करताना म्हटलं अहो ब्रह्मज्ञानी लोक मला किती प्रिय आहेत. ब्रह्मज्ञानी, ब्रह्मजानाती ती ब्राह्मणा. या ठिकाणी ब्राह्मण शब्द ब्रह्मज्ञानी या अर्थाने आलेला आहे, केवळ जानवं घालणारा ब्राह्मण नाही. तेव्हा केवळ जातीने, इथं जातीचा उल्लेख कुठेच नाहीये. जातीच्या पलीकडे जाऊन जो ज्ञान प्राप्त करतो, जो भगवंताशी एकरूप असतो, अहो जो सगळ्या गोष्टी भगवदर्पण करतो, त्याला ब्राह्मण म्हटलंय त्यांनी. जो भक्त आहे खऱ्या अर्थाने भगवंताचा, तो काही जरी खात असला तरी भगवंताला अर्पण केलं या भावनेने खातो. ज्या आपण म्हणतो ना की कुठलीही गोष्ट सर्व आपण भगवंताला अर्पण करावी, भगवंताशीच ही समर्पित व्हावी. कृष्णा भगवंताशी
किंवा गोविंद जनार्दन भोगता. मग याचं जरी एखादी आपल्याला कदन्न मिळालं, चांगलं अन्न मिळालं नाही, पण कदन्न सुद्धा खाण्याची तयारी असावी. पण म्हणावं की हे भगवंता गोविंद जनार्दन भोगता, आणि पूर्णाची पोळी मिळाली तरी गोविंद जनार्दन भोगता म्हणावं, नाही तर पूर्णाची पोळी माझी आणि कदन्न तुझं, असं नाही चालत. ते म्हणतात सर्व प्रकारच्या कृती, सर्व प्रकारच्या उक्ती, सर्व प्रकारचे जीवन व्यवहार जो भगवंतार्पण वृत्तीने करतो तो कसा आहे, तो त्याला त्यांनी ब्राह्मण म्हटलंय. आणि भगवंतांनी खूप सुंदर शब्द वापरलेत. नाहम तथात्मी यजमान हवितार्विताने. अहो, तुम्हाला काय माहिती माझ्या मनामध्ये ब्रह्मज्ञानी माणसाबद्दल किती प्रेम आहे, ब्रह्मज्ञानी लोकांबद्दल माझ्या मनात किती श्रद्धा आहे. भगवंत म्हणतात नाहम तथात्मी यजमान हविर्विताने. जो यज्ञ करतो, याग करतो, मग अप्तोर्याम याग करतो, अग्निष्टोम करतो, तो किती मोठा यज्ञ त्यांनी करू द्या आणि कितीही तूप त्यांनी टाकू द्या अग्नीमध्ये, मोठमोठ्या पळ्यांनी जरी तूप टाकलं अग्नीत तरी मला ते प्रिय नाही. नाहम तथात्मी यजमान हविर्विताने. वितान म्हणजे यज्ञयाग वगैरे. श्रोतत घृतप्लुत मदन हुतभुंग मुखेन. मला तेव्हा आनंद प्राप्त होतो जेव्हा एखादा तुमच्यासारखा ब्रह्मज्ञानी हा जेव्हा निरीच्छ वृत्तीचा भगवंता त्यांनी खावा, त्याच्या मुखामध्ये पूर्णाच्या पोळीचा तुपाने भरलेला घास तोंडामध्ये असावा, आणि तो जेव्हा घास चघळत राहतो, चोटत घृतप्लुत मदन होत भूम मुखेन. तो जेव्हा तो घास चघळत राहतो, यद ब्राह्मणस्य मुखतश्चरतो नुघासम तुष्टस्य ममहितेर निज कर्म पाकैः. तो घास चघळत असताना जो त्याला आनंद मिळतो तो आनंद मला प्राप्त होतो. तो ब्रह्मज्ञानी माझ्याशी एकरूप आहे आणि सर्व प्रकारच्या वृत्ती माझ्याशी त्यांनी समर्पित केलेल्या आहेत, म्हणून त्याच्या मुखातल्या घासाची चव तो ज्या आनंदाने घेतो तो आनंद मला प्राप्त होतो. म्हणून यज्ञामध्ये आहुती टाकून ते मला मिळतं ही गोष्ट खरी आहे. शेवटी अग्नी हे माझं मुख आहे, पण ते फार उशिरा मला मिळतं. त्याच्यापेक्षा जास्त आनंद या ठिकाणी होतो. ते इनडायरेक्ट मिळतं आणि हे डायरेक्ट मिळतं. ते उशिरा मिळतं. आधी तुम्ही अग्नी टाकता आणि अग्नी हे माझ्यापर्यंत पोहोचवतो, पण इथे मात्र प्रत्यक्ष त्या ब्रह्मज्ञानी माणसाच्या तोंडामधला घास, त्याची चव जो तो घेतोय, आणि तो घास सुद्धा कसा, चोचत घृतप्लुत मदन, तुपाने भरलेला घास, पूर्णाच्या पोळीचा घास, हुतभुंग खेन. तो यज्ञामध्ये टाकलेला घास देखील मला प्रिय नाही. पण यद ब्राह्मणस्य मुखतः चरतो नु घासम. तो घास जो तो चघळत राहतो, त्याचा जो आनंद तो घेतो, तो जो चावतो, तुष्टस्य मय्यवहितैर निज कर्म पाकैः. त्याने मी संतुष्ट पावतो. यापेक्षा मला ब्रह्मज्ञानी लोकांबद्दल काय आदर आहे हे काय सांगू. हात जोडले त्यांनी आणि प्रार्थना केली की आता मात्र तुम्ही तुमचा राग कमी करा. द्रक्षांत्यघत क्षत्रशो वनी अन्य वस्तान. आणि त्यांनी सांगितलं की 3 ठिकाणी मी राहतो. एक गाईच्या ठिकाणी राहतो, दुसरा ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणी राहतो, आणि तिसरा गरीब प्राणी जो ज्याची कुणीही ज्याचा बाली नाही त्याच्या ठिकाणी मी राहतो. म्हणून तुमच्या ठिकाणी माझं राहणं आहे. या दृष्टीने न वयम भगवान विद्वंसम वेद चिकीर्षितम. तेव्हा ऋषी अर्थात हे मुनी देखील त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं, हे देवा, तुम्ही अलौकिक आहात. तुमचं चरित्र आम्हाला माहीत आहे. तुमच्या दर्शनासाठी आम्ही आलो. अहो, तुमचा जो कौस्तुभ मणी आहे तो कौस्तुभ मणीच दाखवतो की तुम्हाला ब्रह्मज्ञानाबद्दल किती. तो जो कौस्तुभ मणी तुम्ही धारण केला आणि जे श्री वत्सलांछन चिन्ह धारण केलं, ते वत्सलांछन चिन्ह लांछन नाहीये, ते तुमचं. तुम्ही त्या भृगूचा आपल्या छातीवरती घेतला आणि हे दाखवलं की मी किती सहनशील आहे आणि मी या भृगूसारख्या ऋषीचं शकतो, लत्ता प्रहार देखील मी सहन करू शकतो आणि त्यांना माफ करतो. तेव्हा या भृगु ऋषींचा केलेला लत्ता प्रहार ही तुमची शांत वृत्तीचं दर्शन आहे, ते तुमचं चिन्ह आहे.
आणि तुम्ही गोप्ता वृषास्वर हणेन सुंदतेन, तुम्ही सगळ्या धर्माचे रक्षण करणारे प्रमाणे त्यांनी विनंती केली, हात जोडले आणि गेले. इकडे तेवढ्याच शब्द बाहेर पडल्या क्षणीच घटना घडली. कोणती? दितेर जठर निर्विष्टम. तिथून जे हे जय विजय निघाले. आता ठिकाण होतं दिती, कारण इकडे धर्म व्यतिकर झाला, त्याला प्रायश्चित्त मिळणारच होतं. आणि म्हणून हे जे दोघं जय आणि विजय ते दितीच्या पोटामध्ये समाविष्ट झाले. दितेर जठर निर्विष्टम काश्यपम तेजौर ब्रह्म तयोर सुरयोर अद्य तेजसा यमयोर हिवाहा. यम म्हणजे दोघं जण. हे दोघं जण त्यामध्ये समाविष्ट झाले आणि त्यांच्यामध्ये जय विजयाचं सूक्ष्म तेज प्रगट झालं. त्या आसुरी प्रवृत्तीमध्ये त्याप्रमाणे मैत्री म्हणतात, विदुरा निशम्यात्म भुवा गीतम कारण शंकयोजिता तद सर्व निवर्तन दिवाय दिवोकसाहा. हे सगळं ब्रह्मदेवानी सर्व देवांना सांगितलं की आता तुम्ही काळजी करू नका. आता हे कशामुळं असं घडलंय? तर दितीच्या गर्भामुळं. मग दितीचा गर्भ कशामुळं हा प्रभावित झाला? प्रवृत्तीमुळं. आणि आसुरी प्रवृत्ती कशामुळे? तर यांच्या शापामुळं. पण याला लवकरच उत्तर, भगवंत लवकरच अवतार घेणार आहे, आता तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निघून जा. हे ब्रह्मदेवाने सांगितलं सर्व देवांना आणि सर्व देव निघून गेले. याप्रमाणे मैत्री म्हणतात, विदुरा इकडे हा पूर्णे वर्ष शते साध्वी पुत्रो प्रसूविजय मौ. 100 वर्ष गर्भ राहिला, 9 महिने नाही राहिला, 100 वर्ष पूर्णे वर्ष शते साध्वी पुत्र, दोघांचाही गर्भ हा 100 वर्ष राहिला. आणि 100 वर्षानंतर प्रसूशोभे, प्रसूत झाली ही दिती आणि हे पुत्र प्रगट झाले. उत्पाता भावस्तत्र. पण हे पुत्र काही साधे होते का? ते प्रगट झाले, ते जन्माला आले, त्या वेळेला सगळीकडे उत्पात झाला. सगळ्या विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये कोलाहल माजला. आकाशामधून पुवांचा वर्षाव होऊ लागला. वाईट जंतू बाहेर पडले. त्याप्रमाणे अंतरिक्षामध्ये सगळे लोक घाबरले. सगळे पर्वत हल्ले, सगळे थरथर कापू लागले, उल्कापात झाले, बीज चमकू लागली. पाऊस नसताना बीजा पडू लागल्या. सोलकाश पेतो केतवश्चाती हेतवा. या ठिकाणी सगळा उत्पात म्हणजे वाईट घटना. निसर्ग सुद्धा जर वाईट होणार असेल तर आपलं रूप दाखवत असतो. पुढे काय होणार आहे, पुढे वाईट घडणार आहे याचं सूचन निसर्गातून होतच असतं. कुत्रे ओरडू लागले, रडू लागले, दीर्घ आवाज काढू लागले, कुत्रे रडू लागले, गाढवं रडू लागले. याप्रमाणे बवो वायू सुदस्पर्शा. वायू चांगला वाहिना, थंड शांत असा वायू वाहिना, तर खरा स्पर्श गाढवासारखा किंवा अत्यंत कठोर अशा प्रकारच्या स्पर्शाचा, जणू काही फुटकार, एखाद्या नागाचे फुटकार जसे यावेत त्याप्रमाणे वायू येऊ लागला. आणि उन्मूलयन नगपतीम. सर्वत्र या पृथ्वी तलावर ते पर्वत हलू लागले. समुद्राने आपली मर्यादा ओलांडली आणि मोह परिदयो भुवन सरालो शशी सूर्य यो. सूर्य आणि चंद्र हे निस्तेज झाले. सगळे लांडगे, कुल्हे, कुत्रे यांचा रडणं सुरू झालं. संगीतवत रोदन. सगळे दीर्घ आवाज काढून रडू लागले. अरे अरे काहीतरी वाईट घडतंय. आणि खराश कर्कश क्षत्त. गाढवं रडू लागले, आवाज येऊ लागले. या निसर्गाचा आणि मानवाचा संबंध कसा हे दाखवलंय. आपण आज पर्यावरणाचा विचार करतो, पण तो त्याही काळात केलेला आहे त्यांनी. पर्यावरण खराब झालं की समजायचं काहीतरी वाईट घडणार आहे. रुदंतो रासभस्तत्रा. त्याप्रमाणे सर्वत्र वाईट घटना घडू लागल्या. आणि ब्रह्मपुत्रानृते भीतामेनिनी विश्व संप्लवम. आणि असं वाटू लागलं की आता विश्व समाप्त होणार, ब्रह्मांड समाप्त होणार, आता लवकरच समुद्रावर असं वाटू लागलं. आणि त्याच वेळेला पृथ्वी थरथर कापू लागली. आणि प्रजापतीर्नाम तेवर आकर्षित. ही पृथ्वी सुद्धा थरथर कापताना तवै हिरण्यकशिपू मिदो प्रजा. ह्या दोघांचा जन्म झाला. ह्या दोघांच्या मधला मोठा कोण आणि धाकटा कोण, तर त्यांनी तंबई हिरण्यकशिपू मिदो प्रजा. हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष हे दोघं जन्माला आले. पण हिरण्यकश्यपू आधी बाहेर आला गर्भामधून आणि हिरण्याक्ष नंतर आला.
पण स्थापना गर्भस्थापना होताना हिरण्याक्षाची आधी झाली आणि हिरण्यकश्यपाची नंतर. ज्याची आधी झाली तो उशिरा बाहेर जन्माला आला आणि ज्याची नंतर झाली तो आधी आला. मग आता मोठा आणि लहान कोणते तुम्ही ठरवा. तम वै हिरण्यकशुंबिदो प्रजा यम तम हिरण्याक्ष मसूत साग्रतः. त्यामुळं हिरण्याक्षाला अग्र म्हटलं पाहिजे, कारण तो आधी गर्भात आला. बाहेर आला हिरण्यकशिपू, पण आधी जन्म ज्याचा झाला म्हणजे गर्भात स्थापना झाली तो हिरण्याक्ष. म्हणून हिरण्याक्षाला थोर म्हणतात किंवा मोठं म्हणतात. चक्रे हिरण्यकशिपुर्दोभ्याम ब्रह्मवरेण च. आणि या हिरण्यकश्यपाने तर भगवंताला ब्रह्मदेवाला प्रसन्न करून वर प्राप्त करून घेतले होते आणि ताबडतोब हे मोठेही झाले. इतके मोठे झाले की अप्रतिद्वंद्व कुणीच त्याच्या समोर युद्ध करायला तयार नाही. याने तर ब्रह्मदेवाची प्रार्थनाच केली होती, तपश्चर्या केली होती. याचं विवरण पुढे 7व्या स्कंदामध्ये येणारच आहे, म्हणून इथे थोडक्यात सांगितलंय. गदा पाणी दिवम जातो युत्सर्मगन रणम. आणि दोघांनी हातामध्ये गदा घेतल्या, पादाक्रांत केलं. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तिन्ही पादाक्रांत केले. ब्रह्मलोकापर्यंत स्वारी केली आणि इंद्राला नामोहरम केलं. नंतर हे दोघंही मोठे अप्रतिद्वंद्वी होते. कुणी यांच्या समोर राहायला तयार नाही. सगळ्यांनी हात जोडले. देव तर देशोधडीला लागले, पळून गेले. मग हा हिरण्याक्ष सगळ्यांशी युद्ध करत करत सगळ्यांना शरण या म्हणत म्हणत तो वरुणापर्यंत गेला. वरुण देखील घाबरला. वरुणाने देखील, खरं म्हणजे वरुण सगळ्यात ताकदवान आहे, सगळ्यात शक्तिवान आहे तो वरुण, म्हणून वरुण पाशाने बांधलं जातं. तेव्हा या वरुणाची ताकद खूप आहे, पाण्याची ताकद खूप आहे. पाण्यामध्ये असलेल्या देवता हेही त्याला शरण आल्या. शेवटी तो वरुणाच्या नगरीपर्यंत गेला आणि वरुणाला नामोहरम केलं. आणि वरुणाला विचार तयार आहे. वरुण म्हणलं, महाराज मी तुम्हाला शरण, तुम्ही आक्रमण करू नका, मी तुमचा सेवक आहे. म्हणले मग माझ्याशी युद्ध करायला कोण तयार आहे? म्हणले तुझ्याशी युद्ध करायला फक्त एकच तयार आहे. म्हणले कोण? याचं उत्तर तुम्हाला नारद देतील. म्हणले मी नाही देत. असं म्हणले, नारद कुठे आहेत? म्हणले कोण नारद आहे? तेवढ्यात भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारद त्या ठिकाणी वरुणाच्या राजधानीच्या तिथे, समुद्राच्या तिथे आल्याबरोबर त्यांनी पाहिलं त्याच्या हातामध्ये वीण आहे. त्याला म्हटलं गदाच आहे काही? तो म्हटलं काय माझ्याशी युद्ध करायला आलात का? ही गदा माझी आहे. ते म्हटलं माझी गदा नाही, माझी वीण आहे, ही वीणा फोडून टाकशील. म्हणले हो मग तुमचं नाव काय? म्हणले माझं नाव नारद. हा बरं झालं म्हणले तुमची भेट झाली. म्हणले का? मला माझ्या बरोबर युद्ध करायला कोण तयार आहे ते सांग, नाही तर तू युद्ध कर. तो म्हणला मी नाही युद्ध करत, मी सांगतो कोण युद्ध करणार आहे. कोण आहे? म्हणले अहो विष्णू म्हणून आत्ताच या समुद्रामध्ये गेले आणि डुकराचं रूप धारण केले. म्हणले ते तुमच्या बरोबर युद्ध करतील आणि तुमचा सगळा युद्धाचा मत जिरवतील. असं आहे का? म्हणला अरे वा, आता मी म्हणून त्यांनी पुन्हा समुद्रात उडी मारली आणि वराह परमात्मा आलेलेच होते. याची दोघांची भेट झाली, गाठ पडली. आता वराह परमात्मा आणि हा हिरण्याक्ष यांचं युद्ध कसं होईल, तुमुल युद्ध कसं होईल आणि त्या युद्धामधून शेवटी हिरण्याक्ष ठार होईल, या संबंधीचे जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगणार. कुंडली कवरदे हर विठ्ठल. आज श्रीकृष्ण, त्यामुळं श्रीकृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने त्यांच्या जन्माच्या संबंधीचे जे 8 श्लोक आहेत ते फक्त या ठिकाणी मूळ स्वरूपात मी वाचेल आणि मग आपण ही आजची कथा संपू. श्रीकृष्णाचा जन्म आज कृष्णाष्टमी असल्यामुळे भागवताच्या 10व्या स्कंदातल्या 3ऱ्या अध्यायामधल्या पहिले 8 श्लोक हे कृष्ण जन्माचे. मला मुद्दाम हेही सांगायचंय की भागवतकार किती विचक्षण आहे. 10व्या स्कंदामधल्या बरोबर 8व्या श्लोकावर कृष्ण जन्म केलाय. अष्टमी म्हणून 8वा श्लोक बरोबर गाठलाय. असो, या ठिकाणी मूळ श्लोक वाचतो. श्री शुकोवाच अथ सर्वगुणोपेतः कालः परमशोभनः यर्हेवा जनजन्मक्षैर शान्तर्क्षग्रहतारकम् दिशाः प्रसीन्दुर्गगनं निर्मलोडुगुणोदयं महीमङ्गलभूयिष्ठ पुरग्रामव्रजाकरा नद्यः प्रसन्नसलिला हृदा जनुरुह श्रियः द्विजानुकुलसन्नाद स्तबकावनराजयः भुवो वायु सुखस्पर्शः पुण्यगन्धवः शुचिः अग्नयश्च द्विजातीनां शान्तास्तत्र समिन्दत
मनांस्यासन् प्रसन्नानि साधूनां सरुद्रुहां जायमाने जने तस्मिन् नेतुर्दुन्धुवयो दिवि जगुः किन्नरगन्धर्वास्तुष्टौ सिद्धचारणाः विद्याधर्यश्च नृतुरप्सरोभिः समन्तदा मुमुचुर्मुनयो देवाः सुमनांसि मुदान्विताः मन्दं मन्दं जलधरा जगर्जुनरुसागरम् निशीथे तमोद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णुः सर्वगुहाशयः आविरासीत् यथा प्राच्यां दिशिन्दुरेव पुष्कलः गोपालकृष्ण भगवान की जय। कुंडलीकवरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर महादेव जनार्दन गुरुमूर्ति विद्या